लाइट्स, कॅमेरा, रोलिंग, ऍक्शन। मंडळी नमस्कार। मला ना एक भविष्यवाणी करायची। येत्या काही वर्षामध्ये मानव प्रजाती संपणार आहे आणि पृथ्वी देखील नष्ट होणार आहे। बरं, मी अशी भविष्यवाणी का करतोय तर त्याला कारण आहे। कारण आहे की मानवाने स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतले निसर्ग संपवायला सुरुवात करून। बरं, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अनेक ठिकाणी जंगलतोड बेसुमार पद्धतीने चालू आहे। जंगल तोडून विकासीकरण चाललेलं आहे। त्या ठिकाणी आता जंगल तोडून सिमेंटचं जंगल बांधलं जातंय, इमारती बांधल्या जात आहेत, काही कंपन्या वगैरे सुरू आहेत वगैरे वगैरे अनेक गोष्टी आपल्या सर्वांना माहिती। पण जे जिवंत सध्याचं उदाहरण आहे ते हैदराबाद मधील प्रकरण आहे। हैदराबादमध्ये हैदराबाद सरकारने 400 एकर जंगल तोडले। हैदराबाद मधील तेलंगणा सरकारने 10,000 कोटींचा व्यवहार करून 400 एकर जंगल जेसीबीच्या साहाय्याने तोडलेलं आहे। ह्या जंगलामधून 734 झाडांच्या प्रजाती, 220 पक्ष्यांच्या प्रजाती, हरिण, हत्ती अशी मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट झालेली आहे। कारण काय? तर हैदराबाद सरकारला विकास करायचा आहे, हैदराबादमध्ये आयटी पार्क सुरू करायचं आहे, हैदराबादमध्ये क्रिकेटचं स्टेडियम हैदराबाद सरकारला सुरू करायचं आहे, तेलंगणा सरकारला सुरू करायचं आहे। फक्त याच विकासाच्या हट्टामुळे हैदराबादमध्ये तेलंगणा सरकारने हैदराबादचं फुफ्फुस म्हणून ओळखलं जाणारं, हैदराबादकरांना मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन देणारं आणि कार्बन डायऑक्साईड स्वतःकडे घेणारं 400 एकरचं जंगल तोडलेलं आहे। म्हणूनच मी म्हणतोय, म्हणजे मुंबईमधील आरेवारे जंगल झालेलं आहे तोडून, दिल्लीमधील जंगल तोड झालेली आहे, आता हैदराबाद आणि छोटी मोठी शहरांमध्ये गावांमध्ये जंगल तोड तर सुरूच असते। त्यामुळेच जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वनसंपदा, जनसंपदा आपण नष्ट करत असू, नैसर्गिक संपदा जर आपण नष्ट करत असू तर ह्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत। त्यासाठी सर्वांचं अभिनंदन आहे। मानव संपणार आहे। क्या क्या बात कर रहे? म्हणजे माझं बोलणं तुम्हाला मस्करीचं जरी वाटत असलं, उपहासात्मक जरी वाटत असलं ना, तरी हे वास्तव आहे। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की दिल्लीमध्ये हवा प्रदूषण किती आहे। दिल्लीकरांना स्वच्छ हवा विकत घ्यावी लागते। ऑक्सिजनचे सिलेंडर त्यांच्या पाठीवरती आहेत, ते ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन फिरतायत। मुंबई देखील आता काही लांब नाहीये, मुंबई देखील त्याच दर्जापर्यंत पोहोचली आहे। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण आहे। हे प्रदूषण कसं कमी करता येईल यासाठी महाराष्ट्र सरकार आणि प्रदूषण मंडळ दिवस रात्र काम करते। आणि आता हैदराबाद, जर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट करत असू तर आपण कोण आहोत? आपण मानव आहोत, आपल्याला देखील त्यांनी बनवलेलं आहे। त्यामुळे कर्म आपल्यावरती देखील कुऱ्हाडीचा घाव घालणारच आहे आणि मानव देखील नष्ट होणार आहे। बघा ना, आपण छोट्या छोट्या गोष्टींचा आता विचार करूया। बघा, जेव्हापासून विकास सुरू झाला, नैसर्गिक साधन संपत्ती आपण संपवायला लागलो, जंगल तोड करून सिमेंटचं, कॉन्क्रीट करण्याचं जंगल जेव्हापासून आपण बांधायला लागलो, तेव्हापासून उष्णतेच्या प्रमाणामध्ये वाढ झाली। तेव्हापासून आपण ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द ऐकायला लागलो, ग्लोबल वॉर्मिंग बद्दल चर्चा करायला लागलो, तापमान वाढू लागलं आणि आता तर उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणामध्ये येऊ लागली। उष्णतेच्या लाटेमुळे शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना आता असह्य झालंय। फॅन, एसी ह्याच्या खाली बसून घाम पुसत आपण अरे बाहेर काय उकाडा वाढलाय, किती उष्णता वाढले ह्याच्यावरती गप्पा मारतोय। पण ह्या संपूर्ण गोष्टीमुळे आपलं ऋतुचक्र बदललंय। केव्हाही कधीही पाऊस यायला लागलाय, केव्हाही कधीही वादळ येऊ लागलंय। कोकणामध्ये कधीही पाऊस येतोय। अलीकडच्याच काळामध्ये आता कोकणामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलंय। आंबा काजूच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत। बागायतदार आता अक्षरशः मेटाकुटीला कोकणामध्ये आलेला आहे। आंब्याचा आणि काजूचा सध्याचा काळ आहे। जर आंबा काजू सारखंच फळ कोकणच्या बागायतदारांकडून नष्ट झालं अवकाळी पावसामुळे, तर त्या बागायतदारांनी काय करायचं? वर्ध्यामध्ये पपईच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत। नाशिकमध्ये गहू, हरभरा, द्राक्ष, कांदा यांच्यासारखी पिकं नष्ट झालेली आहेत।
धुळ्यामध्ये केळीच्या बागा नष्ट झालेल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्याच्यावरती आपण जगतो असं धान्य अन्न जर नष्ट होत असेल, ऋतुचक्रामुळे जर आपल्याला हा फटका बसत असेल, तर आपण करायचं काय? मग अशा वेळेला मला प्रश्न पडतो, सो कॉल्ड सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर वगैरे गेले कुठे? म्हणजे ते हमास गाझा बिझाचं युद्ध चालू होतं त्यावेळेला ऑल आयज ऑन राफा, हमास, जस्टिस अशा बाजार गप्पा करणारे हे सगळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, ऍक्टर्स आता ह्या निसर्गाबद्दल का बोलत नाहीये? सरकारने एखादी घोषणा केली, वृक्षारोपणाची घोषणा केली, झाडं लावा झाडं जगवा म्हटलं की आपण ते स्टेटस ठेवतो. विरोधक त्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित करतात की कुठे आहेत ती झाडं? पण तेच विरोधक इथे IPL सुरू आहे, त्या IPL मध्ये एक डॉट पडला, एक डॉट बॉल गेला की 500 झाडं लावली जातात अशी घोषणा करतय. मग गेल्या वर्षीपासून त्यांनी कुठे झाडं लावलीत, कुठे त्या झाडांची संगोपन केलेली आहेत, त्यातील किती झाडं जगलेत, ह्याबद्दल कोणाला प्रश्न विचारलाय? असो, बोलू तेवढं कमी आहे, मात्र वेळ फार कमी आहे. आत्ताच शाणे व्हा. मोठ्या प्रमाणात आपण निसर्गाला हानी पोहोचवतोय, त्यामुळे निसर्ग त्याचं उत्तर आपल्याला देतोय. मोठ्या प्रमाणामध्ये भूकंप वाढलेले आहेत, ऋतुचक्र बदललं आहे, ग्लोबल वॉर्मिंग वाढलेलं आहे. आणि जर हे असंच चालू राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये जसं आपण नैसर्गिक साधन संपत्ती आता संपवतोय, मानवाच्या देखील त्याच पद्धतीने हाल होणार आहे. आता जरी ही तुम्हाला अफवा वाटत असली तरी हेच येणाऱ्या काळाचं वास्तव आहे. तुर्तास वेळ झाले इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन विषयात. धन्यवाद.